नेहमी म्हटलं जातं कन्सेप्ट इज पॉवर. कशी आहे ती पहा. एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज अनुक्रमे 1800 व 1890 आहे, तर त्याचा दर काय? मित्रांनो, सरळ व्याज दिले तुम्हाला 2 वर्षाचं किती 1800 आणि चक्रवाढ व्याज दिले चक्रवाढ व्याज किती 1890. मित्रांनो, कन्सेप्ट काय असते? 2 वर्षाचं सरळ व्याज जर 1800 असेल तर पहिल्या वर्षाचं 900 येणार आणि दुसऱ्या वर्षाचं सुद्धा 900 येणार, कारण सरळ व्याज प्रत्येक वर्षाला सारखं असतं. सेम पद्धतीने गेलो, चक्रवाढ व्याज पहिल्या वर्षाचं म्हणजे सरळ व्याज असतं 900, दुसऱ्या वर्षाचं उरलं 990. मग हे जे काय वाढलंय दुसऱ्या वर्षाचं जे वाढलं 90 रुपये ते काय वाढतं? व्याजावर व्याज वाढतं. 900 चे 90 किती टक्के मित्रांनो? तर 10%. म्हणजे आपल्याला लगेच कळून गेलं व्याजाचा दर किती 10%. ऑप्शन नंबर 1 बरोबर.